47वा दिवस. सकाळी 6 वाजता. किती चिकट डाग आहे. मला नाही वाटत हे असेच निघणार. मग मी काय करू? मी करणार पितांबरीनी याला साफ. सकाळी 10 वाजता. नमस्कार. राम राम. नमस्कार. कशी आली सकाळ? मस्त. काय नवा दिवस, नवी उमेद आणि मोहीम. काय अंदाज? 2-3 दिवसापासून ना मला अशी फिलिंग येत आहे अच्छा की असं पॉट बनवायचं असेल, ते मडकं, ते पॉटरीचं काहीतरी पॉटरी बनवायचं. अजून एक माझ्या डोक्यात चालू होती, गोदड्या बनवणं. काहीतरी आहे जे आहे ते हातानेच बनवायचंय, त्यातून उदरनिर्वाह होतो. फुल बनवायचे आणि ते विकायचे. बरोबर. ओके. अशाच प्रकारचे. पण या वेळेला तुम्हाला विकायचं नाहीये, तुम्हाला बनवायचंय. जी गोष्ट म्हणजे आज तुम्ही करणार आहात ती गोष्ट तुम्ही बहुतांश बघाल तर गावामध्ये मला असं वाटतं की घरोघरी ती करतात. म्हणजे आणखीन काय? आणि मसाला चटणी नाही, त्याला लघु उद्योग असं म्हणतात. गावातला हा खूप मोठा व्यवसाय आहे. त्याचं कारण काय आहे की घरातल्या ज्या गृहिणी असतात ना त्या हा व्यवसाय करतात. म्हणजे आता तुम्ही तर मोहीम ओळखलेली आहे, पण त्याआधी मला असं वाटतं की या मोहिमेविषयी तुम्हाला आणखीन माहिती मिळाली पाहिजे. आणि ती माहिती आमच्याकडून न देता आपल्याकडे आज खास पाहुणे आलेत, त्यांच्याकडनं ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवूयात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सुजाता भोसले यांचं. नमस्कार. सुजाता ताई, गेली किती वर्ष तुम्ही पापड बनवताय? मी 13 वर्ष होऊन गेली की पापड बनवते. एका दिवसात किती पापड लागतात तुम्ही? 500 पापड लागतात. 500 पापड लागतात? 500 पापड. बापरे. तुम्हाला काय वाटलं की हा लघु उद्योग मी केला पाहिजे, हा व्यवसाय मी केला पाहिजे? जरा आपली परिस्थिती जरा नाजूक झाली त्यावेळेस वाटलं की आपण काहीतरी केलं पाहिजे. आपण बसून काय करणार आहे. बरोबर. त्याच्यामुळे मग मी हे उद्योगाला सुरुवात केली. या व्यवसायाला तुम्ही जे सुरुवात करता कशी? आम्ही सकाळी 6 वाजता आम्ही कुरडई करायला सुरुवात करतो. मग तिथून कुरडई करायची 10 वाजेपर्यंत. नंतर आपल्या घरातली कामं आवरून शनी पुन्हा पापड करायचे. 11 नंतर पुन्हा पापड करायचे, सांडगे करायचे. बापरे. बरं मला एक सांगा, पापडाचं एक पाकिट कितीला मिळतं? 100 पापडांचं एक पाकिट आहे ना, आम्ही 200 रुपयाला देतो. म्हणजे 2 रुपयाला एक पापड पडतो? हो. बरं आज तुमच्या बरोबर किती जण काम करतायत? 20 ते 22 बायका महिला काम करतायत, ती स्वतःची स्वतंत्र. म्हणजे एका अर्थाने आपल्याला असं म्हणता येईल की या बावधनच्या बिझनेस वुमन आहेत, नाही का? यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आता तुम्हाला अजून माहिती द्यायला पाहिजे, तर त्यासाठी आपल्याकडे अजून एक पाहुणे आहेत. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया रेखा भोसले यांचं.
बरं, आता जे दुसरे पाहुणे जे आलेले आहेत तो म्हणजे तुमच्या मोहिमेतला दुसरा टप्पा असं समजा. त्यांची स्पेशालिटी काय असेल? मसाले. अरे का ताई, तुम्ही जो लघुउद्योग सुरू केलेला आहे मसाला बनवायचा, तो केव्हापासून सुरू केला? किती वर्ष झाली त्याला? 30 वर्ष झाली. हा जो तुमचा लघुउद्योग आहे की आपण हा सुरू करावा असं का वाटलं तुम्हाला? जरा आर्थिक परिस्थितीची गरज बसली. आपल्याला बाहेर कुठं जाता येत नाही, मुलं लहान लहान होती, शिक्षण वगैरे. शिक्षणासाठी. पण आम्ही असं ऐकलंय ताई की तुमच्या या उद्योगासाठी तुमच्या सूनबाईंनी LLB सोडलं. हो. बरं, तुम्ही मार्केटिंग कसं करता? माझी मोठी मुलगी आहे ना, ती बाहेर मग पॅकिंग वगैरे करून पाठवतात. आणि सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात मोठं कौतुक जर यांचं करायचं तर हे सगळं त्या महिला बघतायत फक्त. बरोबर. म्हणजे आपण म्हणतो ना की नाही करू शकत एखादी स्त्री, पण नाही, स्त्रीच करू शकते. 10 मशीन आहेत त्यांच्याकडे. चॉकलेटची मशीन पण आहे. नका सांगू, लगेच मागतील. मी बोलायचं पण आहे, इथून ऑर्डर पण यायला सुरुवात झाली. मोहीम तर कळली असेल. मोहिमेसाठी तुम्हाला काय गरज आहे? तालमीची गरज आहे. हो, या ताई आहेत, या तुम्हाला तालीम देणार आहेत की कशा गोष्टी करायच्या, कसं प्रमाण असेल, काय असेल. पण मोहीम काय असणार आहे हे मी सांगणार आहे पारावरती. तुमचे खूप खूप आभारी होतो आम्ही की तुम्ही वेळात वेळ काढून आलात. आणि मी सांगतो की आमच्या मुलींना तुम्ही छान छान आशीर्वाद द्या आणि छान छान शिकवा. धन्यवाद. जोरदार टाळ झाले पाहिजे त्यांचे. दुपारी 1 वाजता. नमस्कार काकी. नमस्कार. राम राम. विमेन फाउंडेड म्हणजे 3 महिलांनी हे जे बनवलेलं कारखाना, जे बिझनेस आहे, स्मॉल स्केल इंडस्ट्रीमधनंही किती प्रॉफिट आणि किती त्यांचं घर चालतं हे आम्हाला जवळनं बघायला भेटलं. तुम्ही कधी पापड शिकलाय काय ग? नाही ना. खाल्ले ना. मग आता मी तुम्हाला शिकवते. काय आहे हे? मिरची आहे, प्लेन मिरची. देठ काढून तुम्हाला मिरची क्लीन करून घ्यायची. अच्छा, ते देठ काढायचे. ट्रिक शिकवा ना. असे एकादमातच सगळे पापड बनते, ते असं नाही मोठं करून त्याला. हे पापड नाही तसे केले जातात. ह्याचे खरंच लाईक हे हात जर डोळा वगैरे मध्ये गेले तर झोमतात. तिखट आहे मिरची. क्वेअरच होतो तो माझा पापड. तर मला आता स्ट्रेस आलाय की मी गोल पापड कसं बनवणार आहे. हे पूर्ण बावधनला 500 रुपयाचं विका. हे माझी निशाणी आहे. जाणीव त्याच्या आधी खरं बोलतो तर कुठताना माझे हात दुखले, पण स्टिल मी ट्राय केलं. रसिकाचा खूप छान झालाय. या पुढे मोहीमची विजेती आहे रसिका. थँक्यू. मजा आली करायला. मी आता तुम्हाला कुरड्या करायला शिकवणार आहे. त्याला गव्हाच्या कुरड्या ग. कुरडे जे आहेत ना, याचा बॅटरच बनायला 5 दिवस ते गहू भिजत घालायला लागतात. मग झाकण लावलं, मग त्याला असं पकडलं आणि फिरवलं. येस. मला कुरडी शिकवलं. ते आता पुढे फ्युचरमध्ये हे डान्स करून करून लोकांना कुरडी शिकवणार. हे घ्या. अरे रसिकाने किती छान घातले बघा. ते
असं गोल गोल करायला खूप कठीण वाटतंय कारण की ते बॅटर खूप थिक आहे. तर ते जलेबी सारखं मी बनवायचा प्रयत्न केला पण वेगळंच काहीतरी बनतंय. तालीम माझी झालेली आहे खूप छानपैकी. तर मला नक्कीच खात्री आहे की मोहिमेत माझे पापड गोल येणारच आहे. बावधनची करीना कपूर. काकी आम्हाला लवकर लवकर तुम्ही मिरचीचा जे पण मसाला आहे ते बनवायला शिकवा. आमच्याकडे वेळ खरंच खूप कमी आहे. मला आता हे करायला शिकवते. ओके चला ओके फक्त देठ तोडायचं ना. हे असं मिरची अशी पकडून ही सिंगल अशी सेपरेट करायचे फक्त. फर्स्ट टाइमच मी कुरडई म्हणून ही गोष्ट बघितली आणि ते कसं कशाचं बनतं कसं बनतं आणि कशी त्याची सुंदर चव असते ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव करून घेतली. असं डायरेक्ट हातच घुसवायला. चमच्याने घालायचं थोडं दाबायचं. कुटायचं कसं काही टेक्निक आहे का? वरती घेऊन करणार तेवढं पटपट होणार. ओके ओके ओके. आम्ही जलेबी कसं बनवायचं हेही शिकलेलो. आकार कसा द्यायचा ह्याची ऑलरेडी आमची तालीम झालेली आणि ह्याच्यामध्ये पण तेच होतं. डिफरंट इन्स्ट्रुमेंट सेम मोशन. कुठे थोडंसं टास्क आहे ते गोल बरोबर आलं पाहिजे आणि असं ते डोंगर नाही बनला पाहिजे. मध्ये टाकायची आणि जे मोठे पार्टिकल्स राहिलेत जे सीड्स राहिलेत ते वरती आणि खाली पावडर अशी. किती मस्त रंग सॅटिस्फाईंग आहे ना. रांगोळी काढू शकतो आम्ही मिरचीची रांगोळी. मी रमशा आणि स्नेहाने आम्ही तिघांनी व्हिडिओ केला. तुम्हाला असं वाटत असेल मी काय एवढी फास्ट बोलते कारण मला पण नाही माहीत कारण मसाला माझ्या तोंडात गेलाय आणि माझ्या पोटात कसं तरीच होत आहे. माझ्या पोटात आग झालाय आणि मी फटफट फटफट बोलत आहे कारण मला हे संपायचं आहे. संध्याकाळी 7 वाजता. तर मग आपल्या मुलींना बोलवूयात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या वाड्यातल्या मुलींचं. नमस्कार. राम राम. मनसोक्त तालीम झाली की नाही? हो. सुरुवात करायची मग. हो. चला जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या परीक्षकांचं. नमस्कार. पुन्हा स्वागत आहे तुमचं. परीक्षकांचं आगमन झालेलं आहे. तुमच्याकडे असतील या मोहिमेसाठी 15 मिनिटं. ठीक आहे. या 15 मिनिटात तुम्हाला 10 पापड 5 कुरडया आणि पाव किलो लाल तिखटाची चटणी म्हणजे लाल बुक्का जो आपण म्हणतो तो तयार करायचा. ठीक आहे. पहिले ज्या तिघी जातील त्यांची 15 मिनिटं झाली की मग पुढच्या तिघी जातील आणि कमीत कमी वेळ जी घेईल ती असेल आजची दमदार नार आणि बाकीची असेल उस्काबार. सुरुवात करूयात मोहिमेला. रमशा हा आणि स्नेहा. रसिका. पहिले जाण्याचं हेच ड्रॉबॅक आहे की जेव्हा आपण आधीचं कोणाचं बघतो तेव्हा असं वाटतं की हा आता हे यांनी जी चुका केली आहे ती चुका आपण नाही करायची आणि आपण अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करायचा. आपापली जागा घ्या. पहिलेच आपल्याला करायचंय तर अजून माझं असं प्रेशर जे इथपर्यंत होतं ते प्रेशर अजून वाढलं की अरे यार पहिलेच करायचंय आपल्याला. 3, 2, 1. टास्क जेव्हा सुरू झालं मी पहिले डिसाईड केलं की मी कुरड्या बनवेल. कुरड्याचं जे बॅटर असतं ते एकदम गरम असलं पाहिजे नाहीतर ते बनवायला डिफिकल्टी होतं. जे बॅटर होतं ते पण खूप थंडीमुळे ते खूप कडक झालेलं त्यामुळे मी पाणी टाकत राहिली पण कारण ते चकलीचं मशीन होतं त्यामुळे त्याला प्रेस करून लिटरली असं फिरवत होती आणि माझं काय ना काही माझा घोळ झाला. काय झालं वेगळंच काहीतरी होतंय. भगवान. मी 5च्या जागे 6 कुरड्या बनवले कारण की मला असं वाटलं की कुठे ना कुठे एक कुरड्या जी होती ती माझी बरोबर बनली नव्हती तर म्हणून मी 6 बनवले. मावशी अजिबात मदत करू नका. रॉंग केलं. मी डायरेक्टली ते घेतलं आणि मी त्याला तेल लावलं आणि मी त्याला बेलायला लागली. मी पीठ त्याच्यावरती लावलंच नाही तर ते इतकुसं बनलं. रमशाने माझ्या मते मिरच्या कुटायला घेतलेल्या आहेत. रसिकाचे पापड सुरू झाले आहेत. रसिका पापड कमी आणि पीठ जास्त पडते बाजूला.
हे ना कणिक खूप हे चिटचिट आहे. ते कणिक जे होतं ते खूप कडक झालेलं आणि पीठ घेत घेत जेव्हा मी करत होती तेव्हा मला असं कळलं यार नाही हे फिरत नाहीये. रमशाचं आवडीचं काम. कुठ बाई कुठ कुठ बाई कुठ. अहो दादा किती टाइम झालं? 7:30 मिनिटं झालेली आहेत. आणि मी एक पण पापड नाही बनवलंय. तर मी मसाल्याला थोडं बाजूला ठेवलं, थोडंसं काढलं होतं मसाला. मी लागले पापड बनवायला. नेहा पुऱ्या करते तू. दादा तिकडे मी एका मिनिटासाठी थोडं टेन्शन मध्ये आली जेव्हा राणा तसे म्हणाले, पण मी पापड बनवतच गेली. शेवटचा 1 मिनिट राहिला लवकर. जेव्हा मी मसाला बनवत होती तेव्हा सुरुवातीलाच मी ते पूर्ण खलबत्ता भरून टाकलं मिरच्यांसोबत. मी एन्झायटी आणि पॅनिकनी सगळेच मिरची टाकले एकत्र आणि ते कुटत नव्हते. मग मी विचार केला आता नाही थोडे थोडे काढते. मग मी थोडे अर्धे काढले आणि मी कुटले, जोर जोरात दम लावला. आणि 10 सेकंड राहिले होते तर 10 सेकंदात मी 2 पेढे पण बनवले. मी म्हटलं व्हरायटी पाहिजे ना. चला 10 9 8 7 6 5 4 3 2 1 आंबा. करता करता तो 1 मिनिट संपला. तर बहुतेक मला वाटतं 1 टेबलस्पून एवढाच मसाला मी बनवला असेल. 7 पापड झालेले आहेत आणि कुरड्यांचं काय आहे 1 2 3 4 5 6 कुरड्या. मसाला तर कमाल. म्हणजे याला काय म्हणायचं मी, ह्याला 1 टेबलस्पून मसाला. आय गेस गार्निशिंग वगैरे काय तसं. ठीक आहे चला. म्हणजे मसाला नाहीच. 1 2 3 4 5 6 7 कुरड्या. मसाला खूप आहे. खूप आहे. चला ठीक आहे. याचं काय म्हणायचं पापडांचं. पापड. मला असं वाटतं की पौर्णिमा, मग त्याच्यानंतर चंद्रकला छोटा छोटा चंद्राच्या वेगवेगळ्या कला तू दाखवल्यास. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा खाल तेव्हा दात खूप चांगले राहतील आणि शेवटचा पापड माझा जेव्हा खाल तेव्हा दातच राहणार नाहीत. मी म्हटलं सेम सेम बनवून काय बोर होऊन जाणार लोक बघून पण, तर त्यामुळे मी सगळे वेगवेगळे बनवले. वेगवेगळे करायचे. वा ठीक आहे. पहिले मी मसाला सांगतो. चला पापड हो गया 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पापड चांगलेत. चांगलेत. 5 उकडीचे मोदक. नाही नाही पांढरी जिलबी म्हणते नाही खायला. किती छान आहे. मावशी मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जरा बघून घ्या, तुमच्या पद्धतीने परीक्षण करून घ्या. या मोहिमेनंतर मी सांगू शकते की मी थोडी 2-3% सुगरण तर झालीच आहे. अंकिता, संस्कृती आणि श्रेजा तुम्ही आपापली जागा घेऊ शकता. कच्चा पापड़ पक्का पापड़ दे दो मुझे, दोनों लाकर मुझे आते, मुझे खाकर कच्चा हो या पक्का पापड़. कच्चा पापड़ पक्का पापड़ दे दो मुझे, दोनों लाकर. सुरुवात मी कढई सोबत केली कारण की मला त्याची खूप मी प्रॅक्टिस घेतलेली, तर मला माहिती होतं ते मी खूप इझिली करणार आहे आणि पटकन संपवणार आहे. जोरदार चालू आहे तयारी. तिघींनी या तिघींवरती बरोबर अभ्यास केला. ती नाचता नाचता करायली. ते टेबलची उंची इथे आणि मी इथे, तर मला थोडं वाकून वगैरे लाटायला लागत होतं आणि माझ्या उंचीला तो टेबल आणि ते जे सेटिंग होती ती जमत नव्हती. पापड मला चांगलेच करायचे आहेत, जसे आम्हाला तालीम दिलेली तसेच करायचे आहेत, की एकदम म्हणजे असं दाबून करायचे आहेत आणि फास्ट फास्ट करायचे आहेत. चला चला वेळ धावत चालली आहे, लवकर. जे पीठ होतं ते कडक होतं, तर माझ्या डोक्यामध्ये हेच होतं की काय पण करून मला प्रेशर लावून ते पापड एकदम प्रॉपर असे राऊंड आणि जसं आम्हाला तालीममध्ये शिकवलंय तसे बनवायचे आहेत.
तेल घ्यायचं आणि मग आटा लावायचा म्हणजे पटकन होतं. दिसतंय. चला चला जाऊ ते दाखवण्यात जाऊ नको, नंतर आम्ही बघूच ते. अर्धी वेळ उलटून गेलेली आहे, लवकर. वा जाऊ दे अंकिता. आम्ही नाही खाणार. अंकिता तिकडे खूप स्ट्रगल करते. ती लिटरली पापड अशी फेकत होती तर तिचे 1-2 पापड जमिनीवर पण पडले. तर तिचं पण खूप स्लो चालत होतं, पण तिचे पापड खूप मोठे होते आणि गोल होते. 10 मिनिटं उलटून गेलेली आहेत. म्हणजे संस्कृतीचं मला असं वाटतं की तिच्याकडे वेळ आहे. मी कुठून एवढी सारी पावडर बनवली. मला असं वाटतंय की त्याच्यात माझ्या 3 हफ्त्यांचं जेवण तर इझिली निघून जाईल. तर मी अंकिताला बघत होती, म्हणजे ही पापड लाटते. अरे अंकिता, पापडांच्या पुढे पण जायचं असतं आपल्याला, मिरची पण कुटायची आहे. शेवटची 3 मिनिटं बाकी आहेत. शेवटचा 1 मिनिट राहिलाय. मला खूप जोरात लागलंय. कुठता मी स्वतःच्याच फिंगरला कुटून घेतलंय, पण मस्तपैकी ते असं काळं होणार आहे उद्यापर्यंत तरी. पाच, 4, 3, 2, 1. थांब. माझ्या परफॉर्मन्स सोबत खूप सॅटिस्फाईड होती. मला कुठे ना कुठे असं वाटतं की मला तालीम करताना थोडा अजून वेळ मिळाला असता पापड लाटणे शिकण्यामध्ये, तर नक्कीच माझे पापड पण चंद्रासारखे गोल झाले असते. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 पापड. 1, 2, 3, 4, 5, 6 कुरडया. लागले जास्त? 2 थोडासा. ठीक आहे. पहिले मसालाच बघू. कमी मसाला एवढाच आहे. 1 चमचा असेल? जास्त असेल. ठीक आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5 कुरड्या. वा. आणि पिठाची आंघोळ. खूप छान. मसाला 4-5 घरांमध्ये भरपूर होईल एवढा आहे. तुमच्या सगळ्यांचं मिळून पण पाव किलो होणार नाही असं वाटते मला. सगळ्यात जास्त 1, 2, 3, 4, 5, 6 कुरड्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 पापड. ठीक आहे. चला आता मावशींना पाठवूयात. मावशी, तुम्ही प्लीज एकदा बघून घ्या. मोहीम तर झालेली आहे आणि मला असं वाटतं सगळ्यांनीच खूप छान कामगिरी केलेली आहे. तर मी मावशींना विनंती करतो की तुम्ही जो काही निकाल केला असेल तर तुम्ही मला सांगालच. काही मुलींनी खूप छान पापड केलेत, कुरडई पण छान केली, पण मिरच्या कुटताना जरा मिरच्या सांडल्यात. तो प्रकार नाही झाला पाहिजे. नासधूस नाही केलं पाहिजे. काही करायची नाही कुठल्या कामात. चला मावशी, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि दिवसभर आमच्या मुलींबरोबर राहून तुम्ही त्यांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. निकाल सांगण्याआधी आपण वळायचंय आपल्या पुढच्या टप्प्याकडे. मंडळी, आपला कार्यक्रम जसा जसा पुढे जातोय तशा मोहिमा कठीण होत आहेत आणि सगळ्यांना हुरहुर लागली आहे की कोण होणार यातली गावची लाडकी लेक. म्हणजेच काय की हळूहळू गावच्या बाहेर कोण जाणार आहे याच्यापेक्षा या कार्यक्रमात कोण राहणार याची उत्सुकता लागलेली आहे. आता आपली एक छोटीशी एक लुटूपुटूची मोहीम आहे, ती त्याच संदर्भात आहे. आणणारे साहित्य
या आहेत आमच्या टॉप 6, पण यातली कोणीतरी होणार आहे एकच गावची लाडकी लेक. पण मोहिमा गाजवत गाजवत अग्निदिव्य पार करण्याची कुणात ताकद आहे आणि कोण होणार आहे या अग्नीमध्ये भस्मसात, हे आपल्याला बघायचंय. फोटो जाळायचे. पण याच्यामध्ये अजून एक थोडा ट्विस्ट आहे. तुमचे टॉप तरी कोण आहेत हे तुम्हाला ठरवायचं आहे आणि तुम्हाला सांगायचंय. आणि उरलेल्या लोकांचे फोटो तुम्हाला जाळून टाकायचे. सगळ्यांनी इतकी मेहनत केली आणि कोणाची तरी तुम्ही फोटो जाणार आणि त्यांची मेहनत असं जाणार की नाही हे डिझर्व नाही करत. तर असं होतं की यार कसं का करायचंय. चला मालकीन बाई या. टॉप 3 मध्ये जे जाऊ शकत नाही यातलं पहिलं नाव आहे स्नेहा. कारण सांग. माझं आणि स्नेहाचं खूप मोठं भांडण झालेलं लास्ट टाइम. दॅट इज वन कारण. त्याच्यामुळे तुला वाटतं मी टॉप 3 मध्ये जाऊ नाही शकत एका भांडण ना? परफॉर्मन्सचं काही नाही म्हणजे इकडे. परफॉर्मन्स आय थिंक इथे जे पण आहेत सगळे डिझर्व करतात टॉप 6 मध्ये. एका भांडणच्या ओके डू इट. सो सगळ्यात पहिला फोटो जो भस्मसात होतोय तो आहे स्नेहाचा. ते भांडण होऊन आता खूप वेळ झाला. श्रेजा आणि मी खूप नॉर्मली बोलतो तर हे मला लिटरली खूप फनी, मला एक जोकच वाटलं की ती हा रिझन वापरते. चला पुढचं नाव. रमशा. जेव्हा रसिका हॉस्पिटलमध्ये गेलेली तेव्हा रमशा माझ्याबरोबर खूप चांगलं बोलायला लागलेली आणि चांगली फ्रेंड बनायला लागलेली. आणि जेव्हा रसिका परत आली तेव्हा तिने साईडलाईन केलं आणि मला असं जाणवलं ते तिच्याकडून. काही पण ब्रो, काही पण. तिने माझा फोटो जाळला तर ऑनेस्टली मला बिलकुल चांगलं नाही वाटलं. कारण मला नाही वाटत की मी टॉप 3 मध्ये असणं डिझर्व नाही करत. मी खूप जास्त डिझर्विंग आहे त्या पोझिशनसाठी. वोट आउट करायची मला नेगेटिव्ह बोलून. आणि एकदा पण बोलले नाही की श्रेजा तू फायनली पॉझिटिव्ह झाली आहेस असं कधी तिच्याकडून मी बोलले का? मी खूपदा बोलले, तुला खूप मोटिवेट पण केलंय. पहिल्या दिवसापासून घरापासून मला तू आवडत नाही असं कधीच नाही झालं. मला नाही वाटत माहीत तुला असं का वाटतंय खरं. पण मग लोक का मला कोण लोक म्हणतात? लोकांचं नको ऐकू ना, माझं ऐक ना. तू सगळ्यांवर विश्वास जर ठेवणार तर कसं चालणार श्रेजा? रमशा मला ते वाईब फोटो जायला ना मला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण तू हे जे रिझन दिलंय ना की मी तुझी चांगली मैत्रीण नाही असं कधीच नाही होतं ब्रो. तुझ्याकडे जर प्रूफ असेल तर सांग मला. चला पुढचं. मी एक वोट आउट एक्सपेक्ट नव्हता केला. मी रसिकाचं नाव बोलते कारण रसिका तुला असं वाटतं की तूच सगळ्यांची मदत करतेस पण तू हे बघितलं नाही की लोक पण तुझी मदत करतात. श्रेजा तुला काहीही त्रास व्हायचा मी असायची तुझ्यासोबत. मी पण मला कंप्लीट करू दे. तुला हे पण म्हटलं की श्रेजा तू माझ्याकडे येऊन कधी पण रडू शकते जबकि वर्षा तुला येऊन बोली की अरे माझ्यासमोर येऊन कधी रडायचं नाही. त्या गोष्टीचा तुला कधी वाईट नाही वाटलं. पण तुला मी जे करते त्याचं तुला लवकर वाईट वाटते. जर तुला माहित आहे की तुझी प्रॉब्लेम आहे की तू येऊन नाही बोलत आहे ॲटलिस्ट हे तरी सांग की अरे बाबा ऐक मी तुझ्याशी नाही बोलणार, मला 3 दिवस दे 4 दिवस दे, मग मी पण नाही जाणार तिच्याकडे. थँक्यू सो मच. श्रेजा तू तुझ्या जागेवर जाऊ शकतेस. संस्कृती ये. पहिलं नाव आहे स्नेहा.
कारण की जेवढे पण स्ट्रेंथचे मोहीम झालेत त्याच्यामध्ये तिने पार केलंच आहे, पण जेही त्याला सोडून मोहीम झाल्यात ना त्याच्यामध्ये ती एवढं नाही परफॉर्म करू शकली आहे. इंग्लिश तू जिंकली होतीस, आजोबांना इंग्लिश तू शिकवलं होतंस. मला असं कुठे ना कुठे वाटतं की तिला तिचं लेवल अप करायला पाहिजे. स्वतः एक मोहीम नाही जिंकली आतापर्यंत, मला शिकवायला आली. काही टॅलेंट किंवा काहीही तुमचं आता जसं घराचं वगैरे असतं ते सगळं काय काम आहे तिला त्याच्यामध्ये स्किल अप करण्यावरती फोकस करायला पाहिजे. म्हणून मला असं वाटतं स्नेहा प्लीज. एका ठिकाणी धरून ठेव संस्कृती. तेवढं पण जमत नाहीये मोहिमासारखंच. मी फक्त जे स्ट्रेंथचे टास्क आहेत ते जिंकते, पण असं नाहीये. ती तर एक पण टास्क नाही जिंकली तर तिची लायकीच नाही हे बोलायचं. दुसरं नाव सांग. टॉप 3 मध्ये जर मी कन्सिडर केलं तर सॉरी श्रेजा. कारण की जसे मोहीम चाललेत ऑब्व्हियसली तू पण खूप तुझं बेस्ट ट्राय करते आणि तू करतेस पण आहे, पण कुठे ना कुठे मला असं वाटतं की जे लेवल आता बाकी सगळ्यांनी सेट केलेलं आहे तो तुझा कुठे ना कुठे तो घडा कमी पडलाय. हे नाव ॲक्च्युली मी घेतल्यानंतर मला खरंच माहिती नाही की काय रिॲक्शन्स येतील. एकटं हे जी मला जीत आहे ना ती अजून मिळवायची राहिली आहे आणि त्याच्यामुळे टॉप 3 मध्ये मी आजच्या दिवशी स्वतःला नाही बघत, पण उद्या मी मेहनत करून नक्कीच स्वतःला टॉप 3 मध्ये बघेन. खूप हिम्मत लागते स्वतःच्या तोंडावरती कालिक पुसून घ्यायला. मला त्याच्याबद्दल वाईट वाटतंय, तेवढंच मला राग सुद्धा येतो आणि हा जो राग आहे तो मी खूप पॉझिटिव्ह ह्याच्यामध्ये टर्न करणार आहे. खूप त्याला मी माझं मोटिवेशन आणि फ्यूल बनवणार आहे. ते फक्त फोटो जाळण्यापुरती नाहीये संस्कृती, पण या निमित्ताने तू हे सांगितलंस सगळ्यांना की मी गावची लाडकी लेक होऊ शकत नाही. हे झालं तुझं मत. गाव आणि महाराष्ट्र ठरवेल, तू तुझ्या जागेवर जाऊ शकतो. थँक्यू. ती स्वतःलाच टॉप 3 मध्ये बघत नाही. ती म्हणत असते मी सायकोलॉजिस्ट आहे, मी सायकोलॉजिस्ट आहे. पण जर तू सायकोलॉजिस्ट आहे तर तू ॲटलिस्ट विचार करून गोष्टी कर. आता जरा आपण उलट करू. आधी फोटो जळायचास आणि मग कारण सांगायचं. जसं तिने आत्ता सांगितलं वैयक्तिक, तर माझं असंच आहे की तू इंडिव्हिज्युअल टास्क जिंक. आय एम वेटिंग फॉर इट. आता मी फर्स्ट येऊन दाखवणार आहे. ही माझी स्वतःसोबत मोहीम आहे आणि अंकिता त्याची वाट बघते, तू कधी पहिले येतेस. त्या गोष्टींनी मला अफेक्ट कुठे ना कुठे नक्कीच झालेलं आहे, कारण की सगळेच माझं एन्थुझियाझम माझं परफॉर्मन्स बघत आहेत. मला स्वतःच्या माझ्या परफॉर्मन्समध्ये खूप कॉन्फिडन्स आहे. तिची एनर्जी माझं असं आहे की तू प्लीज टास्कमध्ये टाक ती एनर्जी आणि आत्तापासून थोडं अजून वर्कआउट कर. मे बी यू नो चेंज. आय एम ऑन इट. आय नो दॅट. स्नेहा स्ट्रॉंग कॉम्पिटिशन आहे, बट कुठे ना कुठे ती थोडीशी पाठी पडते, तर म्हणून. स्ट्रॉंग आहे पण मागे पडते. ठीक आहे, पाठी पडते ना ॲटलिस्ट दुसऱ्यांच्या समोर. इकडे मी आहे ना. तुम्ही पहिल्या हफ्त्यांपासून मला वोट आउट करायचा प्रयत्न करते तरी मी इकडे, म्हणून तर तुला स्ट्रॉंग बोलली मी. पण पाठी पडते. पण तरी पाठी पडते सगळ्यांपासून. ठीक आहे ठीक आहे. मी स्ट्रॉंग आहे तर मी ऑब्व्हियसली टॉप 3 मध्ये असणार. तर हिनी पण मला वाटतं विचार नाही केला. या रसिका, कुठे ना कुठे मला असं वाटते ती शोसाठी फिट नाही आहे, कारण ती फिजिकल स्ट्रेंथ आहे पण मेंटल स्ट्रेंथनी खूप कमी पडते. खूप नेगेटिव्ह विचार करते गेमबद्दल पण स्वतःबद्दल पण. सेकंड, मला असं वाटते की मोहीम ती प्रयत्न तर करते पण सिरियसली नाही घेत. काही मोहीम ती फक्त फनमध्ये करते पण ती फोकस्ड नाही राहत, जास्त कमी फोकस्ड राहते आणि जास्त फनमध्ये ती कुठेतरी विसरते की हे मोहीम आहे. चटके लागत राहतात. आरामात रसिका, टॉप 3 मध्ये पोहोचायचं की नाही?
मला असं वाटतं की तू चांगलं करतेयस, टफ कॉम्पिटिटर पण आहे, पण सध्यासाठी आय लुक ॲट यू ॲज टॉप 4. एंडमध्ये अख्ख्या महाराष्ट्राला दिसणार आहे कोण टॉप 3 मध्ये असेल आणि कोण टॉप 3 मध्ये नसेल. 4 वेळा स्नेहा तुझा फोटो पेटवण्यात आलाय. आय एम व्हेरी स्पेशल म्हणून पेटवत असतात. रमशा या. पहिले मी श्रेजाचं नाव घेते. म्हणजे पर्सनल आमचं जे काही आहे त्याच्यामुळे मी हे नाही करत आहे. जे काही तिने मला खूप हर्ट केलं ऑनेस्टली, पण हे मी फ्रेंडशिप नाही बघून फेअर करण्याचा प्रयत्न करते. तर त्याच्यामध्ये मला वाटतं की कुठेतरी मोहीममध्ये ती थोडीशी मागे पडली आहे. रमशा, तू पण मला हर्ट केलंस. जस्ट लेटिंग यू नो. सो इट्स इक्वल. सेम कारण आहे. म्हणजे असं काही नाही, ती कुठे कुठे कधीतरी खूप चांगलं परफॉर्म करते, पण कुठल्या कुठल्या मोहिमेत थोडंसं मागे पडते. तर त्यामुळे मला वाटतं थोडं असं होऊ शकतं. रसिका, रमशा, अंकिता ह्यांचं सगळ्यांचा रिझन एकच होता की कुठे कुठे त्यांना वाटतं मी जास्त एफर्ट टाकते. बाकीच्या लोकांनी जास्त चांगलं परफॉर्म केलं आणि अंकिता थोडं बॉटम 3 मध्ये आता 2-3 वेळेला आली आहे. तर त्यामुळे मी तिचं नाव घेते. दिस इज व्हेरी चाइल्डिश यार. तू खूप लहान आहे. मग मी असं बोलेल, ग्रो अप आणि सेल्फिश होणं बंद कर आता. ठीक आहे, दे. मी पहिला नाव श्रेजाचं घेतलंय. श्रेजामध्ये तो विनिंग स्पिरिट मला नाही दिसत. दादा, आधी तसे सिच्युएशन्सच होते आसपास की मेंटली खूप मी स्ट्रेस्ड असायचे आणि नेगेटिव्हिटीमध्ये घुसलेले असायचे. पण आता आय थिंक मी बकलअप केला आहे स्वतःला आणि भरपूर इम्प्रूव्ह केला आहे. मला असं वाटतंय त्या झोनमधून बाहेर आले असं म्हणायला हरकत नाही. त्या झोनमधून बाहेर आले आणि आता पॉझिटिव्ह थिंकिंग करत आहे. बरोबर. स्नेहा पुढे. दुसरं नाव मी अंकिताचं घेतलंय. तर जर तिने तिचा पहिल्याचा ॲटिट्यूड परत आणला तर बहुतेक ती असेल टॉप 3 मध्ये, पण सध्या मला नाही वाटत. कठीण आहे. तुम्ही माझ्या लास्ट वीकचं परफॉर्मन्स बघू शकता. त्यामध्ये मी 2 बॅक टू बॅक मोहीम जिंकल्या आहे. तर ज्यांना पण असं वाटत आहे तर आय एम सॉरी, तुम्ही जरा बघा. मला कुठे ना कुठे वाटतं की ती विचार नाही करत खूपदा बोलायच्या अगोदर. आणि तिच्या नावात संस्कार आहेत, पण ते संस्कार मला तिच्यात दिसले नाही आहेत. कसं आहे ना दादा, एका माणसाला आपण एक चांगल्या भल्या संस्कार घडवलेल्या माणसाला आपण एका एजवरती पुश करून त्याचं वर्स्ट साईड बघून त्याला जज करू शकतो. हे बोट आपण जेव्हा पुढे ठेवतो ना तेव्हा लक्षात ठेवायला पाहिजे की 4 बोटं हे आपल्याकडे पॉइंट होत आहेत. तर मी माझी चुकी झालेली ती मान्य केली आहे आणि त्याच्यावरती खूप बदल पण घडवण्याचा प्रयत्न केला आणि करतच आहे. पण ती गोष्ट घेऊन माझ्या संस्कारावरती बोलणं किंवा माझ्या पूर्ण व्यक्तित्वावरती बोलणं हे चुकीची गोष्ट आहे. ते पण त्या व्यक्तीनी जिनी तिथे मला लिटरली मेंटली आणि म्हणजे म्हणतात ना टॉर्मेंट करून तिथपर्यंत पुश केलेलं आहे, त्या माणसाने ते बोलणं हे मला खूप चुकीचं वाटतंय. तर तुला काय वाटतंय की इतके हफ्त्यांपासून मला जे वोट आउट करतायत, मला साईडला केलं होतं इतके हफ्ते, तर मला पुश नाही झालं याच्यावरती. ते सगळ्यांना माहीत पण आहे की तिने काय म्हटलं. त्यांनी मला एवढं अफेक्ट केलं की मी शो सोडून जायचा विचार केला. मी त्या चुक्यांमधनं उठली पण आहे आणि मी माझ्यात बदल घडवण्याचा पण प्रयत्न भरपूर केलेला आहे. स्नेहा, तू तुझ्या जागेवर जाऊ शकतेस. चला, प्रत्येकाने आपापली मतं मांडलेली आहेत. आता वळूयात आपल्या मोहिमेच्या निकालाकडे. आजच्या मोहिमेचा जो निकाल आहे वेगवेगळ्या पद्धतीने किंवा त्यांच्या ज्या विचारांनी परीक्षण केलेलं आहे आणि मग परीक्षकांनी तो निर्णय घेतलेला आहे. आज मी तुम्हाला 2 नावं सांगणार आहे. एक असेल मोहिमेची विजेती आणि दुसरी असेल मोहिमेमध्ये हरलेली मुलगी. तर आपल्या या मोहिमेतला फुसका बार कोण आहे ते मी सांगतो. तर ते नाव आहे अंकिता. आणि या मोहिमेतली दमदार नार आहे श्रेजा.
माझं एम होतं खूप टायमापासून की इंडिव्हिज्युअल मोहीम जिंकावी आणि आता मी जिंकते आहे. सो आय एम हॅपी. श्रेजा ये इकडे. हे घे आणि दाखव. हे तुला अंकिताच्या गळ्यात घालायचंय आणि अंकिता हे तू गळ्यातून काढू शकत नाही उद्या सकाळची मोहीम सांगेपर्यंत. जा श्रीजा. उसका बार मी तशी आहे नाही, पण ठीक आहे तुम्हाला वाटतं तर खूल. जी दमदार नार आहे श्रेजा, तुम्ही जी काय विनंती केली आम्हाला त्याप्रमाणे आम्ही तुला बक्षीस देणार आहोत. तुला एकटेला तुझे सगळे कपडे धुवून मिळतील. बेस्ट. कपडे धुवून मिळतील, श्रेजाला सगळे कपडे धुवून मिळतील. रात्री 10 वाजता. भाई एक मिनिट, तू कपडे धुवायला गेली नाही ना? नाही, तिकडे पडले. नशीब. ए मी पहिल्या वीक मध्ये कोणाशीच नाही बोलत होती ना जास्त. पहिल्या वीक बद्दल नाही बोलत आहे. मग मी पहिल्या वीक बद्दल मी वैशू आणि आपण जेव्हा एका घरात होतो तेव्हा मला कळत होतं यू वर व्हेरी इरिटेटेड विथ मी. आय वॉज नॉट इरिटेटेड विथ यू, आय वॉज इरिटेटेड विथ द एन्व्हायरमेंट. आय हर्ड दॅट यू वर गोइंग टू. कोण म्हटलं तुला हे सांग? ते मी नाही. यू हर्ड हा किधर सी यू हर्ड? मी नाही सांगू शकत. ते तुला माहिती मी नाही सांगणार आहे. बट जे पण मला म्हणजे माझ्या खूप टाइम पासून आज बोलून टाक. आणि तू असं तुला असं का? मी नेगेटिव्ह असते. आणि मी स्टार्ट मी कधी पॉझिटिव्ह नव्हती. ठीक आहे तू माझ्यावर रागू शकते. मी आय स्वेअर मी तुला बोलले नेगेटिव्ह, तू माझ्यावर रागू शकते 100%. पण तू असं कसं बोलू शकते की जेव्हा रसिका नव्हती तेव्हा मी तुझ्याशी मी स्टार्ट पासून तुझ्याशी खूप बोलते ब्रो. मला असं वाटतं. काय वाटतं? दॅट ऑब्विसली यू टॉक टू. हा मी तिच्याशी सगळ्यात जास्त बोलते. आय एग्री. तुझा जास्त विचार करण्यामध्ये हे होते तसं खरंच नाहीये. तू माझ्यासोबत बोलतच नाही, मग मी काय करू? मला फक्त बोलायचं होतं आणि खूप टायमापासून आतमध्ये होतं. सो आय एम ग्लॅड की जस्ट लेट आउट व्हॉटएव्हर. हां आणि तू नेहमी मला नेगेटिव्ह बोललीस आणि मी नेहमी नेगेटिव्ह नसायचे. इनफॅक्ट आता तर बिलकुल पण नाही आहे. मी खूप पॉझिटिव्ह झाली आहे. सो या choose some other reason to vote me out now. मंडळी आपण बघतो आहोत म्हणजे वाड्यातल्या मुलींनी तर ठरवलंय की त्यांच्यापैकी टॉप 3 कोण जाणार. म्हणजे प्रत्येकाने आपापलं मत तर मांडलं आणि सांगितलं सुद्धा आणि कोण नाही जाऊ शकत याची कारणं सुद्धा सांगितली. पण खरा निकाल सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून असणार आहे. त्यामुळे जो काय निकाल द्यायचा आहे आणि जो काय निकाल असणार आहे हा सगळा आणि सगळा तुमच्या मतांवरती असणार आहे. आणि म्हणूनच त्यासाठी हा कार्यक्रम तुम्हाला बघावा लागेल. कारण की काय मंडळी हा कार्यक्रम तुमचा आमचा लाडका आहे. त्यामुळे बघत राहा तुमचा आमचा लाडका कार्यक्रम जाऊबाई गावात.